कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, हरीश सुद्धा थांबला होता हॉस्पिटलमध्ये आणि आपण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आतच त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती। अरे सर, सावकाश सावकाश, वर बघा वर बघा वर बघा। तुम्ही या लग्नाला नकार द्याल? एका मोलकरणी सोबत रादर एका ड्रायव्हरच्या मुलीसोबत मी लग्न नाही करू शकत। अरे सर, आधीच माझं लगीन झालंय। पारू, कुठे निघालीस? तुला काय वाटतं तुझ्या जाण्याने प्रश्न सुटतील? पारू प्लीज मला माफ कर। माझ्या गणीला मारलं तुम्ही। मी गणीला नाही मारला, मी स्वतःला मारून घेतलं। अरे सर, हरीश! अरे हरीश! हरीश गेला? हरीश सर, मी तुम्हाला ओळखायला चुकले। तुम्ही पहिल्या दिवसापासून माझ्याबद्दल चांगला विचार करत होता, माझे मित्र होता तुम्ही। तुम्ही नव्यानं आमच्या आयुष्यात आल्यावर बी मी तुम्हाला समजून नाही घेतलं। आज मी एक लई चांगला दोस्त घालवला। आयुष्यभर हे दुःख मला सलत राहणार। तुम्ही माझ्या गणीचा जीव वाचवला, पण मला तुमच्या भावाचा जीव वाचवता नाही आला। हरीश सर, शक्य झालं तर मला माफ करा। हरीश सर वाईट नव्हते। हरीश सारखी लोक कधीच कोणाचं काहीच वाईट नाही करू शकत, पण परिस्थितीच तशी असणार, नाहीतर तो असं नाही वागणार। खात्री आहे माझी। त्या दिवशी सुद्धा तो ऑफिसमध्ये आला होता आणि काही न बोलताच तसाच पळून गेला ऑफिसमधनं, काही कळलंच नाही मला। तो काहीतरी शोधत होता आहे नक्की। देवी आई, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या विरोधात पुरावे शोधत होते ते। मलाही फोन केला होता त्याने। तर महत्वाचं आहे बोलायचं तुझ्याशी। मी त्याला म्हटलं की घरी आल्यावर बोलू, त्यानंतर सगळंच माझी आणि त्याची भेट झाली असते ना, तर खूप गोष्टींचा उलगडा झाला असता। आदित्य, सावर स्वतःला। हे बघ, त्याला जे काही सांगायचं होतं ते कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्यासमोर येईलच।
सत्य असं कधी लपून नाही राहत. मारुती, मारुती, मला समजू शकते की तुला किती वाईट वाटत असेल आत्ता, पण पारूसाठी आपल्याला स्वतःला सावरायला हवं. तिच्याकडे बघ, ती हे सगळं किती धीराने घेतेय. पारू, हरीश बद्दल आपल्या सगळ्यांनाच सहानुभूती आहे. तो आपल्या परिवाराचा एक भाग होता, पण त्याचं हे बलिदान मी असंच फुकट जाऊ देणार नाहीये. हरीश आणि साई ज्या आश्रमात एकत्र राहायचे, ते आश्रम आपण दत्तक घेतोय. आपली नवीन शाळा हरीशच्याच नावाने चालवली जाईल. मला असं वाटतं हीच हरीशला दिलेली आपली श्रद्धांजली असेल. वैदेवी आई, सावित्री, पारू, हरीश आणि तुझा संसार नाही होऊ शकला, पण आता हरीशच्या नावाने आपण जी शाळा चालवणार आहोत आणि हे जे आश्रम आहे त्याची सगळी जबाबदारी तुझी. तुझ्या मदतीला प्रिया असेलच. ह्या पाकिटात एक पेनड्राईव्ह आहे ज्याच्यात ह्या प्रोजेक्ट बद्दलची, म्हणजे त्या आश्रम आणि शाळा ह्याबद्दलची सगळी माहिती आहे. आजपासून तू आणि प्रियाने ह्या प्रोजेक्टचा सांभाळ करायचा आहे. हरीश कायमच आपल्या स्मरणात राहील आणि या प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण त्याच्या आठवणी कायम जाग्या ठेवू. ओके? आता या मेलेल्या हरीशच्या नावाखाली ही पारू आमची सगळी किर्लोस्करांची संपत्ती बळकवायला मोकळी. पारू, पारू, तू चुकलीयस. प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही समजताय ना तसं खरंच काय बी नाही. या अनुष्का मॅडम वेगळंच चित्र दाखवते तुमच्या समोर. हे दिसते ना तसं सरळ साधं नाही. हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या, आणि तू फक्त एक. पारू मला सांगत होती की त्या बॉम्बलास्टच्या प्रकरणात अनुष्काचा हात आहे. प्रीतम, तुम्ही पारूचं काही ऐकू नका. अनुष्का चांगली मुलगी. अनुष्का आणि आदित्य दादांचं लग्न होणार आहे ना, म्हणून हे प्रिया, झालं ना तुझ्या मनासारखं. पण एक गोष्ट लक्षात ठेव पारू, काहीही झालं ना तरी मी तुझा हेतू कधीच साध्य होऊ देणार नाही. मी आणि हे किर्लोस्कर कुटुंब नेहमी अनुष्का सोबत उभं राहू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.